नमस्कार मित्रांनो, तर आपण आज राहिल व अल्फेज नावाचं लॉकेट बनवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या पहिले आपण थोडीशी साफसफाई करूया। बघू शकता तुम्ही भरपूर घाण झालेली आहे आपल्या स्टुडिओमध्ये म्हणू शकता। तर आपण झाडू घेऊया आणि ह्या सर्व घाणीला साफ करूया। तर चला पहिले झाडून घेऊया। त्याचबरोबर हे बघू शकता तुम्ही सुंदर अशी सफाई आपली झालेली आहे। तर आपल्याला बसण्यासाठी आपण पहिले तर पाट घेऊन येऊ। पाट मी आणलेला आहे। आता आपली बसाची तयारी झालेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता A4 साईजमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने कॉम्प्युटरच्या द्वारे तुम्हाला अशी नाव तुम्हाला बनवून कट करून घ्यायची आपल्या साईजनुसार। हे बघा मी नाव कट केलेलं आहे। आता तुम्ही तुमची सामग्री चांदी वगैरे जे तुम्हाला लागत असेल हाताजवळ तर ते तुम्ही घेऊन ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मी ते राहील नावाचं चित्रही मला जे बनवायचं आहे ते माझ्या हाताची घेऊन ठेवलेलं आहे। आता चांदी आपण गरम करून घेऊया। चांदीला जोपर्यंत चांगली हीट भेटेल तोपर्यंत गरम करून आणि लगेच थंडही करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आता आपण चांदीला एका राहील नावाचे याचे प्लेट तयार करून जेवढा तिची साईज आहे त्याचबरोबर आपण प्लेट तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता ही छोटी झालेली आपण याला आता चौडी करणार आहोत म्हणजे मोठी करणार आहोत। तर आता ह्या पद्धतीने चौडी करून तुम्हाला गरम करून घ्यायची आहे चांदी आणि वापस त्याला थंडही करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपली चौरस चांदी तयार झालेली आहे। तुम्हाला यावर हे चिपकवून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीचा फेविकॉल यूज करून तुम्हाला याला चिपकवायचं आहे। मी बघू शकता फेविकॉल यूज करतोय तर तुम्ही याला ह्या पद्धतीने चिपकवू शकतात। अशा पद्धतीने आपलं चिपकवलेलं राहील नाव तयार झालेलं आहे। आता याला एका कटरच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कट करा आणि तुमचं राहील नाव तयार होईल व तुम्ही अशा पद्धतीच्या ऑर्डरही काढू शकतात। तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर पद्धतीचं तयार झालेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।